तुम्हाला या गोष्टीसाठी आशीर्वादित करो. प्रभूने तुम्हाला एक संधी दिली त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करूया. आपला जो कंटिन्यू विषय चालू आहे, परमेश्वराने माझ्याविषयी काय बोलावे. आम्ही 2 भाग या वचनाचे आतापर्यंत ऐकले. आज तिसऱ्या भागामध्ये, शेवटच्या भागामध्ये परमेश्वर मला या विषयाच्या घेऊन येत आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, परमेश्वर माझ्या अपूर्णतेविषयी काय बोलणार आहे. प्रियानो, जसं एक परमेश्वराने सुंदरसं शरीर बनवलं आणि सुंदरसं शरीर बनवल्यानंतर त्या शरीरात काहीतरी अपूर्णता राहते. कोणी बहिरे आहेत, कोणी आंधळे आहेत, कोणी लंगडे आहेत. आणि ही जी शारीरिक अपूर्णता आहे, ही माणसाला दुःख देते, माणसाला त्रास देते, माणसाला वेदना होतात. आणि ती अपूर्ण असलेली व्यक्ती जगाच्या चांगल्या लोकांकडे पाहते आणि म्हणते, मी का असा जन्माला आलो, मी त्याच्यासारखा का नाही, मी तिच्यासारखा का नाही. ते लोक देवाला दोष देतात. पण मला सांगू द्या, काही अपूर्णता या माणसाला देवाकडे येण्यासाठी असतात, तर काही अपूर्णता यासाठी आहे की तुम्ही चांगले जर असतात तर अजून पापाचा वाटेकरी तुम्ही बनला असतात. म्हणून तुमच्याकडून जास्त पाप आणि जगाच्या गोष्टी होऊ नये. तुम्ही कुरूप दिसल्यानंतर लोक तुमच्याकडे अट्रॅक्शन होणार नाहीत, म्हणून देवाने तुम्हाला अशा पद्धतीमध्ये ठेवलं. म्हणून देवाला धन्यवाद द्या. आज देवाला आमच्या अपूर्णता, जरी तुम्ही म्हणत असाल की पास्टर मी परिपूर्ण आहे, मी दिवसातून 5 वेळा प्रार्थना करत आहे, 2 घंटे बायबल वाचत आहे, आठवड्यातील 2 दिवस मी उपवास करत आहे, माझ्या कमाईचा 10वा भाग पास्टर मी प्रभूला देत आहे, मी कुठे अपूर्ण आहे. निश्चितच तुम्ही तुमच्या नजरेमध्ये पूर्ण असताल. ज्यावेळेस माझा देव पाहतो त्यावेळेस आमच्या अपूर्णताकडे परमेश्वराला बोलण्याविषयी भरपूर काही आहे. असं मी ऐकणार आहोत, मी का पूर्ण नाही. त्याचं उत्तर आहे, माझी अपूर्णता ही दैहिकते बरोबर जोडलेली आहे, म्हणून मी पूर्ण नाही. जरी माझा जन्म देवाच्या कृपेमध्ये झाला, जरी मला बालपणापासून देवाचं नियमाचं शिक्षण मला मिळालं, जर एवढं होऊन सुद्धा जर देव मला अपूर्ण म्हणत आहे, पास्टर मला अपूर्ण म्हणत आहे, देवाचं वचन मला अपूर्ण म्हणत आहे, माझ्याकडून असं काय चुकतंय की मी अपूर्ण आहे. तुमच्याकडून चुकत नाही, पास्टरला बोलण्यासाठी तुम्ही चुकत नाहीये, देवाला बोलण्यासाठी तुम्ही चुकत नाहीये, वचनाला बोलण्यासाठी तुम्ही चुकत नाहीये. पण आमची अपूर्णता ही शारीरिक, दैहिक, जगिक गोष्टी बरोबर जोडलेली आहे, म्हणून आम्ही देवाच्या नजरेमध्ये अपूर्ण आहोत, पूर्ण होत नाहीये. पहिले कोरिंथकरास पत्र याचा 3रा अध्याय, पहिले कोरिंथकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 1 पासून 3 पर्यंत आम्ही देवाचं वचन लवकर वाचूया. पहिले कोरिंथकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 1 पासून 3 पर्यंत. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर, जसे आत्मिक माणसाबरोबर बोलावं, तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, मला तुमच्या बरोबर बोलता आले नाही. तर तर जसे तसे
दहिका बरोबर, जसे शारीरिकतेबरोबर, जसे दैहिकतेबरोबर, जसे ख्रिस्तातील तसे ख्रिस्तातील बालका बरोबर, बालक बरोबर तसे मला हा बोलावे लागले. बोलावं लागलं. शास्त्र या ठिकाणी करंथीकराच्या मंडळीविषयी असं बोलतं की जी मंडळी 14 वर्ष झाली वधस्तंभाच्या सुवार्तेमध्ये, ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये, ख्रिस्त प्रकट केलेल्या दिवसापासून तर 14 वर्ष झाली ही मंडळी ख्रिस्ताच्या बरोबर आत्मिक जीवन जगत असताना, देवाचं स्वरूप आपल्या बरोबर घेऊन चालत असताना, ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्यामध्ये ती निर्माण करून ख्रिस्ताबरोबर एक जीवन झालेली ही जी मंडळी आम्ही पाहतो. पण कालांतराने ह्या मंडळीमध्ये अपूर्णता वाढत गेल्या. 14 वर्षानंतर ही मंडळी दैहिकतेमध्ये जोडत गेली. 14 वर्ष तिने संदेश ऐकला, 14 वर्ष तिने ख्रिस्त स्वीकारला, 14 वर्ष तिने आपलं स्वरूप बदललं, 14 वर्ष झालं ती ख्रिस्ताबरोबर एक वधू म्हणून, एक ख्रिस्ताचं अंग म्हणून, एक इमारत म्हणून, एक शेत म्हणून ती ख्रिस्ताबरोबर जोडून राहिली. पण जसही तिच्यामध्ये दैहिकता वाढत गेली, शारीरिकता वाढत गेली, अभिलाषा वाढत गेली, मानवीय स्वभाव तिच्यामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस बायबलमध्ये असं म्हणतं त्या मंडळीकडे ज्यावेळेस पौलाचं दुसरं येणं झालं त्यावेळेस असं म्हणतं की पौल त्या मंडळीला बोलतो, जसं मला आत्मिक लोकांबरोबर बोलावंसं वाटत होतं, मला तसं आता तुमच्या बरोबर बोलावंसं वाटत नाही. कारण तुमच्यामध्ये आत्मिकता नाही, तुमच्यामध्ये ख्रिस्त नाही, तुमच्यामध्ये वचन नाही, तुमच्यामध्ये हेवा दावा, तुमच्यामध्ये ठोसाठोशी, तुमच्यामध्ये राग, द्वेष, हेवा, मत्सर, कलह, तट, फुटी, पक्षपात, मीपणा, गर्व, अहंकार, तुमची कोर्टात गेलेली भांडणं ही तुम्ही दैहिक आहात हे तुम्हाला सिद्ध करावयास माझ्याकडे देवाचा आत्मा संदेश देत आहे. पौल मोठ्या उत्साहाने त्या मंडळीला भेटण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा ती मंडळी आत्मिक दिसत नाहीये, ती मंडळी प्रभूचं म्हणून राहत नाहीये, ते लोक ख्रिस्ताचं स्वरूप म्हणून जीवन जगत नाहीये, ते देवाचे वाटेकरी आहेत, ख्रिस्ताचे निवडलेले आहेत हे म्हणून ते जीवन जगत नाही, तर दैहिकतेमध्ये ती वाढत गेली. आता पौलाला आत्म्यामध्ये त्यांच्या बरोबर बोलता येईना, दर्शनामध्ये त्यांच्या बरोबर बोलता येईना, ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये पौलाला त्यांच्या बरोबर बोलता येईना, म्हणून तो असं म्हणतो जसे तुम्ही दैहिक आहात तसे मला तुमच्या बरोबर आत्म्याने बोलता येईना. हा वचन फार पुढे म्हणतो, बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर हा बोलावे हा तसे तुमच्या बरोबर हा मला बोलता आले नाही, मला बोलता आले नाही, तर जसे दैहिका बरोबर, जसे शारीरिक आणि दैहिकते बरोबर, जसे ख्रिस्तातील बालका बरोबर, ख्रिस्तातील बालक तसे मला बोलावे लागले. हा मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही. काय ठिकाणी एक दूध कोणाला पाजतात? ज्यांना जड अन्न चालत नाही, ज्यांना सत्य वचन चालत नाही, ज्यांच्या शरीराला जड अन्नाची सवय नाही, त्यांना ते हलकं अन्न देतात. त्याचप्रमाणे पौलाने मंडळीला म्हटलं मी तुम्हाला दूध पाजले, तुम्ही निर्या दुधाची इच्छा धरा. आणि दूध आम्ही कोणाला देतो? लहान लेकरांना देतो, कारण ते जड अन्न पचन करू शकत नाहीये, त्यांचं शरीर एवढं मजबूत नाही की ते जड अन्न खातील आणि ते पचन करतील अशी त्यांची कॅपॅसिटी नाहीये. म्हणून या ठिकाणी पौल असं म्हणतो मी तुम्हाला दूध दिलं, जड अन्न दिलं नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती. त्यावेळेस ज्या दिवशी तुम्ही जगीक होता त्या दिवशी ख्रिस्ताकडे आल्यानंतर मी तुम्हाला दूध दिलं, त्यावेळेस शक्ती नव्हती तुमच्यामध्ये, आणि अजूनही नाही. आणि अजूनही नाहीये.
14 वर्ष झाली. पौल म्हणतो 14 वर्ष झाली, अजूनही तुमच्यामध्ये शक्ती नाहीये, अजूनही तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप नाहीये, अजूनही ख्रिस्ताचं आत्मा तुमच्यामध्ये नाहीये, अजूनही परिवर्तनाचा अंश तुमच्यामध्ये नाहीये, अजूनही तुम्ही वाटत नाहीये. वधस्तंभाचे सुगंधदायी साक्षीदार तुम्ही आहात. पौल म्हणतो मोठ्या उत्साहाने मला तुमच्या बरोबर आत्म्याने बोलायचं होतं, पण बोलता आलं नाही, कारण तुम्ही दैहिक आहात, तुम्ही शारीरिक आहात, तुम्ही जगिक आहात, म्हणून देवाचा आत्मा तुमच्या बरोबर बोलत नाहीये, कारण तुम्ही अपूर्ण आहात, तुम्ही अजून पूर्ण झाले नाही. कारण जर पूर्ण झाले असतात तर इतक्या वास्तविक काळामध्ये तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होतं. पण अजूनही तुम्हाला कोणीतरी वचनाची मूळ अक्षर शिकवावी असा बालकपणाचा आत्मा, दत्तकपणाचा आत्मा, जगिकपणाचा आत्मा, शारीरिकपणाचा आत्मा तुमच्यामध्ये वास्तव्य करत आहे, आणि तो तुम्हाला जड अन्नाकडे तयार करत नाही, तर तुम्हाला निर्या दुधाकडे, तो हलक्या अन्नाकडे, तो तुमची पोषणाची वाटचाल करत आहे. कारण तुम्ही दिसायला ख्रिस्ती आहात, दिसायला सुवार्तिक आहात, दिसायला सेवे करणारे आहात, दिसायला तुम्ही मंडळी आहात, पण देवाच्या नजरेमध्ये तो असं म्हणतो अजूनही तुम्ही बालक आहात. कारण त्याही वेळेस शक्ती नव्हती, आणि आजही तुमच्यामध्ये परिवर्तनाची शक्ती नाही. आजही तुम्ही तुमचं स्वरूप बदललं नाही, आजही तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं आत्मा परिधान केलेलं तुम्ही दिसत नाही. कारण तुमच्यामध्ये ती उणीव आहे, म्हणून ती तुमच्याकडे हीच पुरावा करते, प्रभू, हा भाऊ, ही बहीण आजही अपूर्ण आहे, ही तुझ्या आगमनामध्ये उचलली जाणार नाहीत, यांना पुनरुत्थानाचा वाटा मिळणार नाही, यांना गुप्त आगमनाचा वाटा मिळणार नाही, मंडळी उचलल्या जाण्याचा वाटा त्यांना मिळणार नाही, कारण ही अपूर्ण आहे, आणि त्याची अपूर्णता त्याला ख्रिस्तामध्ये उचलत नाही, त्याची अपूर्णता ख्रिस्ताबरोबर त्याला सहभागी होऊ देत नाही, त्याची अपूर्णता त्याला जगिकपणाकडे घेऊन जाते. तो जगाचा आहे, जगिक आहे, दैहिक आहे, शारीरिक आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्याचा पुरावा पौल म्हणतो तुम्हाला शक्ती तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. कारण करंथीकराच्या मंडळीची भांडणं ही कोर्टात गेली. करंथीकराचं बोलणं हे जगिक बोलणं होतं, त्यांच्यामध्ये शक्ती नव्हती. ते ख्रिस्ताचा सुगंध झाले, तारणाचा सुगंध झाले, पुनरुत्थानाचा सुगंध ते झाले, पण शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती, कारण ते अपूर्ण आहे. बायबल असं म्हणतं, इब्रिकरासपत्राचा 5वा अध्याय, इब्रिकरासपत्राचा 5वा अध्याय वचन 11 पासून 14 पर्यंत जर वाचलं तर तुम्हाला कळेल की मी का पूर्ण नाहीये, माझ्यामध्ये आजही अपूर्णता का माझ्या शरीरामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये आहे. इब्रिकरासपत्राचा 5वा अध्याय वचन 11 पासून 14 पर्यंत. याविषयी आम्हास पुष्कळ काही गोष्टी तुम्हाला आणि मला सांगायच्या आहेत. ते तुम्हाला तुम्हाला आता समजावून सांगणं कठीण आहे. का पौल इब्रिकराच्या मंडळीकडे पाहतो, का देवाचा आत्मा आजच्या मंडळींकडे पाहतो, का आज देव एक विश्वासू घराणं, विश्वासू शरीर किंवा एक विश्वासू व्यक्ती म्हणून ते तुमच्याकडे पाहतो. कारण तुम्ही ऐकण्यास मंद झाला आहात. का देवाचा दोष आमच्या पदरी आहे. आम्हाला लोक बोलले तर सहन होत नाही, आम्हाला लोकांनी नावं ठेवलं तर ते आम्हाला सहन होत नाही. लोकांनी आमची निंदा जर केली तर ती आम्हाला सहन होत नाही. लोकांनी आमचा छळ केला तर तो आम्हाला सहन होत नाही.
लोकांनी आम्हाला घालून पाडून बोललं तर ते आम्हाला सहन होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यभराचा दोष आम्हाला प्रभू देत आहे. आणि तो दोष काय आहे? तुम्ही देवाचं वचन ऐकण्याविषयी, पाळण्याविषयी, देवाचं वचन स्वीकारण्याविषयी आणि देवाच्या वचनात वाढण्याविषयी तुम्ही मंद आहात, कमी आहात. मंद बुद्धीच्या लोकांना काय म्हणतात? मतिमंद, मनोरुग्ण. आणि पौल त्या लोकांना म्हणत आहे, तुम्ही देवाचं वचन ऐकण्याविषयी, देवाचं वचन स्वीकारण्याविषयी, देवाचं वचन पाळण्याविषयी मंद आहात, स्लो आहात. स्लो, फास्ट नाहीये, फास्ट नाहीये, सुपर फास्ट पण नाहीये, अतिशय स्लो आहात, मंद आहात. कासव गतीने तुमची ख्रिस्तीपणाची धाव चालू आहे. तुम्हाला असं वाटतं कासवच जिंकल, लक्षात ठेवा, तुमच्या मागून कोणीतरी स्वर्गाच्या राज्यात जाऊन बसलेले दिसतात. आणि जेव्हा दार बंद होईल त्यावेळेस तुम्ही म्हणता, प्रभूजी मी तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूत घालवली, तुझ्या नावाने महत्कृत्य केली. लॉर्ड म्हणेल, मी तुला ओळखत नाही. तुम्ही वचन ऐकण्याविषयी कसे झालात, वचन स्वीकारण्याविषयी कसे झालात? वचन तुम्हाला माहित आहे, तुम्ही वचन उकळून पेलेले लोक आहात, बायबल उकळून पेलेले तुम्ही लोक आहात. तुमचा जन्मच ख्रिस्ती कुटुंबामध्ये झालेला आहे, मात्र देव दोष देत आहे. म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलं, जगाचा दोष आम्हाला सहन होत नाही, पण देवाचा दोष आजही आमच्या माथ्यावरती आहे. आजही देव आम्हाला दोष देत आहे, कारण देव पाहतो त्यावेळेस तुमचे कान देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या वचनाला जागा नाही, त्या वचनाची वाढ तुमच्यामध्ये होत नाही. मी अपूर्ण का आहे? कारण माझी अपूर्णता ही दैहिक लोकांबरोबर, जगिक लोकांबरोबर जोडलेली आहे, म्हणून मी अपूर्ण आहे. म्हणून तर बायबलमध्ये असं म्हणतं, मत्तेचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि वचन 20 आणि 22, 21 आणि 22 वचनामध्ये पाहतं, एक तरुण श्रीमंत येशूकडे येतो आणि त्याला म्हणतो, प्रभूची सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं? येशू त्याला म्हणतो, जा आज्ञा पाळ. तो म्हणतो, कोणत्या? त्याला असं वाटलं या 10 आज्ञेपेक्षा वेगळ्या काहीतरी आज्ञा असतील, वेगळं काहीतरी शिक्षण असेल, वेगळं काहीतरी संदेश असेल, वेगळं काहीतरी प्रभू सांगत असेल. पण येशू म्हणतो, जा, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, मूर्तिपूजा करू नको. म्हणतो, लॉर्ड मी लहान होतो, लहान, तेव्हापासून या पाळत आलोय. तुमची लेकरं संडे स्कूलला जातात ना, तेव्हा त्याच्या अगोदर पासून हा तरुण श्रीमंत मनुष्य आज्ञा पाळत आहे. तुमच्या मुलांना एक वचन पाठ होत नाहीये, तो आज्ञा पाळणारा होता. विचार करा, थोडं डोक्यावर जोर द्या ना. तुमच्या मुलांना संडे स्कूल मध्ये एक पूर्ण सुद्धा वचन पाठ होत नाही, एकच कडवं, एकच अर्ध स्टँजा घेऊन तुमचे लेकरं वचन सांगतात. आणि आम्हाला वाटतं, वाव, माझं गोट्या, माझ्या सोनीने किती चांगलं वचन सांगितलं. दुःख नाही वाटत का अर्धच वचन सांगितलं? असं म्हणत नाही, बाळ आता अधुरच पोटाने जेव बर का, नंतर मग पाहू, पोटभर खा. लेकराला भूक नसली तरी आम्ही चालतो. अधुर वचन सांगण्याविषयी आईला बापाला चिंता नाहीत का? तुमची लेकरं संडे स्कूलला येतात, कुठंतरी एकच कडवं घेऊन येतात. तो लहान असताना आज्ञा पाळणारा होता, आता तो प्रौढतेमध्ये आहे. तो तरुण श्रीमंत प्रौढ वयस्क मध्ये तो मोडतो आणि म्हणतो, प्रभूची कोणती आज्ञा?
काय याच्यापेक्षा नवीन आज्ञा आहेत का? येशू म्हटलं नवीन बिवीन काय नाही रे बाबा, याच प्रामाणिकपणे पाळ. तो अवघ पाळलंय. येशूने निरखून पाहिल्यानंतर येशू म्हणतो, जा पूर्ण हो पाहतोस तर. लक्षात ठेवा, तुमची धार्मिकता तुमच्यासाठी खूप ब्लेसेड असेल. तुमचं चालणं, तुमचं वागणं, तुमचं राहणीमान, तुमचं ख्रिस्तीपणाचा आवेश तुमच्यासाठी आत्मिक असेल. देवासाठी तो कोमट आहे. तो कोमट आहे. देव म्हणतो, जा पूर्ण हो पाहतोस का? आपलं स्वरूप बदल, आपलं वागणं बदल, आपलं बोलणं बदल, आपलं पाहणं बदल, आपलं राहणीमान बदल, आपलं चालणं बदल, आपलं उठणं बसणं वागणं बोलणं बदल. त्यावेळेस मी तुला स्वीकारेन. असा स्वीकारणार नाही, त्यावेळेस मी तुला स्वीकारेन. पूर्ण हो पाहतोस का? आपली धनसंपत्ती विक, गोर गरिबाला दान दे. ज्या गोर गरिबासमोर तू गर्वाने वागलास, अभिमानाने चाललास, ताठमानाने वागलास, अहंकाराने जीवन जगलास, ते गोरगरीब तुझ्या दारासमोर पडलेले होते, त्यांची काळजी तुला नव्हती, त्यांना कधी रुपया तू मदत केली नाहीस. पूर्ण हो पाहतोस काय? ती विक आणि त्यांना दे, इतरांना नाही, त्यांना दे. त्यांना तुझी गरज आहे. आणि माझ्या मागे ये. तू 10 लाख संपत्ती तुझी असेल, माझ्या मागे येशील, 1 करोड रुपयाची संपत्ती मी तुला देईन स्वर्गातली. माझ्या मागे ये. लॉर्ड, 10 लाख रुपये सोडून यायचे नाही जमणार प्रभू मला. हीच अपूर्णता प्रभू म्हणत आहे. ऐकण्याविषयी मंद झाल्यामुळं तो स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. धनवानांना स्वर्गाच्या राज्यात जाणं कठीण आहे. उंटाला सुईच्या मेढ्यातून जाणं सोपं आहे, पण धनवानांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. वाईट नाही ते धनवान, वाईट नाही धनवान. धनवान चांगले आहे, कारण दुर्जनाचं धन हे नीतिमान लोकांसाठी आहे. बायबल पुरावा करतं, दुर्जनाचं धन हे नीतिमान लोकांसाठी देवाने ठेवलेलं आहे. त्यांना देवाने मदतनीस म्हणून ठेवलं आहे. धनवान वाईट नाही, पण धनाचा गर्व करणं वाईट आहे. म्हणून तो अपूर्ण यासाठी राहिला की ऐकण्याविषयी तो मंद झाला, बदलण्याविषयी तो मंद झाला. आपल्या त्याने बदललंच नाही, म्हणून तो देवाच्या राज्याचा वाटेकरी होऊ शकला नाही. म्हणून तू पूर्ण हो पाहतोस काय? स्वतःला बदल. तू जर स्वतःला बदललास तर पूर्ण होणार नाही. प्रभूला म्हण, प्रभू मला बदल. प्रभू तुला बदलून टाकेल. असाच एक व्यक्ती, मी रात्री ऑनलाईन संदेश दिला, ऐकला अनेकांनी. मार्काचं शुभवर्तमान 12वा अध्याय वचन 34 मध्ये, मार्काचं शुभवर्तमान 12वा अध्याय वचन 34 मध्ये एक परुषी येशू बरोबर संवाद करत असताना, वार्तालाप करत असताना, ओ गुरुजी, सर्वात उत्तम आज्ञा कोणती? येशूने त्याला 10 आज्ञापैकी काही आज्ञा त्याला सांगितल्या. तो म्हणतो, हो, किती सुंदर उत्तर देता प्रभू तुम्ही, किती बेस्ट संदेश तुम्ही देता. त्याचं समर्पिक उत्तर पाहून येशूला नवल वाटलं. आणि येशू त्याला काय म्हणाला माहित आहे? त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. देवाच्या राज्यात देवाला पाहायचे. देवाच्या राज्यापासून थोडस किंचित दूर असणं म्हणजे माझ्यामध्ये अपूर्णता आहे. मी कमी आहे. मी देवाच्या राज्याच्या जवळ जरी असलो, पण देवाच्या राज्यामध्ये नाही. माझं जीवन माझ्या हलगर्जीपणामुळं
माझ्या ख्रिस्ताच्या गोष्टीकडे दुर्लक्षित केलेल्या गोष्टीमुळं मी स्वर्ग राज्यात जाऊ शकलो नाही. स्वर्ग राज्याचं जवळ आहे. तुम्ही तुमच्या घराजवळ आहात आणि घरात जाऊ शकत नाही. ही वेळ कधी येते? ज्यावेळेस घराच्या कुलपाची चावी हरवली जाते ना, त्यावेळेस मजा येते. घराच्या जवळ तुम्ही आहात, घराच्या समोर तुम्ही आहात, पण काय करावं? घरात जाता येईल का? कारण कुलूप लावलेलं आहे, चावी हरवलेली आहे. आम्हाला चावी येईपर्यंत घराच्या जवळ उभा राहावं लागतं, ताटकळत बसावं लागतं. तेव्हा आठवतं दुसरी चावी ठेवली असती तर किती बरं झालं असतं. तीच वेळ ह्या पुरुषी व्यक्तीवरती आली. समर्पक उत्तर त्याने दिला, चांगल्या प्रकारचं जीवन तो जगला. पण जेव्हा येशू त्याच्या बरोबर पाहतो, येशूने त्याला म्हटलं, बाबा रे, तू देवाच्या राज्यापासून जवळ नाहीस. असं म्हटलं का? दूर नाही, जवळ आहेस. पण एक काम कर, अजून पूर्ण हो पाहतोस काय? ज्या समर्पक उत्तर तुम्हाला दिलंस ना, त्या उत्तराप्रमाणे आचरण कर, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात असशील. तुम्हाला ख्रिस्त माहित आहे? ख्रिस्त माहित असणं आणि ख्रिस्त आत्मसात करणं फार मोठा फरक आहे. वचन ऐकणं आणि वचन लागू करणं खूप मोठा फरक आहे. तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस, जवळ आहेस. पण तुला आतमध्ये प्रवेश करायचा आहे, काही गोष्टीचं अनुकरण तुला करावं लागेल. त्यावेळेस तू देवाच्या राज्यात जाशील. प्रियानो, ही अपूर्णता बायबलमध्ये असं म्हणतं, लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय वचन 46 मध्ये, तुम्ही मला प्रभू म्हणता, हे चांगली गोष्ट आहे. तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता, पण मी जे काही तुम्हाला सांगतो ते तुम्ही का करत नाही? लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय वचन 46 मध्ये म्हणतं, मी जे तुम्हाला सांगतो ते तुम्ही का करत नाहीये? आमचं आचरण देवाने सांगितलेल्या गोष्टीकडे नसल्या कारणाने आम्ही पूर्ण होऊ शकत नाहीये. देव, तू किती प्रार्थना केल्या, किती उपवास केले, किती सुवार्ता सांगितली, किती आत्मे जिंकले, किती धार्मिक जीवन जगला, तुझ्या अंगाला कोणाचा धक्का तो लागू दिला नाही, इथपर्यंत स्वतःला सांभाळस, पण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकला नाहीस. चांगलं आहे का? नाही. स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. तुम्ही प्रभूला प्रभू हाक मारता, चांगली गोष्ट आहे. विधर्मी लोक सुद्धा देवाला देव म्हणून हाक मारतात, बरोबर आहे ना? विधर्मी लोक सुद्धा देवाला देव म्हणूनच हाक मारतात. तुम्ही पण देवाला देव म्हणूनच हाक मारता, पण देव जे सांगतो ते आम्ही करत नाही. म्हणून या पूर्णता आमच्यामध्ये आहे. म्हणून याकोबाचं पत्र 1 अध्याय वचन 22 मध्ये असं म्हणतं, वचन फक्त ऐकणारे असू नका, तर वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, म्हणजे अपूर्णता तुमच्या जीवनातून नष्ट होईल. अजून अपूर्णता एका गोष्टीने आहे. मलाखीचं पुस्तक 3रा अध्याय, एवढं वचन वाचून आम्ही बंद करूया. मलाखीचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 8, 9 आणि 10, 3 वचन वाचून आम्ही बंद करूया. मनुष्य देवाला ठकविल काय? देवाला फसविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे, मला फसवलं आहे. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले? देवा, आम्ही कोणत्या बाबतीत तुला फसवलंय? दशमांश व अर्पणे, दशमांश आणि अर्पण या संबंधाने आमच्यामध्ये देव अपूर्णता पाहत आहे. तुम्ही शापाने शापग्रस्त का हो? प्रियानो, आम्हाला जगाचं सुख दुःख करायला वेळेवरती पैसा मिळतो, तडसोड करून उसणं पासणं करून आम्हाला ती सारी करण्याची हौस आहे. गरज वेळेवरती आम्ही ती करतो का? जगाने आम्हाला नावं ठेवलं, पण आम्ही देवाला फसवतो. आमचा कमाईचा 10वा भाग आम्ही प्रभूला देत नाही. ही अपूर्णता देव आमच्यामध्ये पाहतो. आम्हाला साऱ्या जगाच्या गोष्टी वाईट वाटून घेऊ नका.
माझं बोलणंच ते आहे. आम्हाला जगाच्या साऱ्या गोष्टी घेण्यासाठी पैसा आहे, हे लक्षात ठेवा. जर आज आम्हाला जगाच्या गोष्टी करण्यासाठी जर वेळेवरती पर्याय आहेत, सारे मार्ग आमच्यासाठी मोकळे आहेत, पण दोषी मी तेव्हाच आहे. तुम्हाला जग दोष देणार नाही, तुमचं मनही तुम्हाला दोष देणार नाही. का? मी सारं करत आहे, मी प्रार्थना करत आहे, मी चर्चला जात आहे, मी बाळकाला जीव घालत आहे, मी सारं करत आहे. एवं पास्टर आल्यानंतर मी काय 10, 5, 50 रुपये द्यायचे ते देऊन मोकळा होतो. पास देवा, मी सारं करत आहे. पास्टरही तुम्हाला दोष देणार नाही, तुमचं मनही तुम्हाला दोष देणार नाही, मंडळी तुम्हाला दोष देणार नाही. पण माझा निर्माण करता परमेश्वर ज्यावेळेस पाहतो ना, असं म्हणतो की अपूर्ण आहे. का अपूर्ण राहता? देवाच्या नजरेमध्ये अपूर्ण राहू नका, कारण तुम्ही दोषी होता देवाने दिलेल्या जबाबदारीमध्ये. आणि जो कोणी देवाला फसवतो, जो कोणी देवाला ठकवतो, जो कोणी देवाला आपल्या कृतीने नाकारतो, देव म्हणतो तो अपूर्ण आहे. एक चांगला मुलगा लंगड्या मुलीबरोबर लग्न करेल का? लक्ष द्या माझ्याकडे. एक चांगला मुलगा लंगड्या मुलीबरोबर लग्न करेल का? काळा मुलगा काळ्या मुलीबरोबर लग्न करेल का? त्याला कशी पाहिजे? हे जगी काय? काळ्या मुलीला एक असा मुलगा पाहिजे हे सांगायची गरज नाही. हे जर जगाचं जर पाहणं आहे, जग जर जगाला असं आहे, तो देव आहे. तो देवाला असं वाटतं तुम्ही का अपूर्ण असावं, आणि अपूर्ण देवाची वधू होऊ शकत नाही. अपूर्ण मंडळी देवाच्या आगमनात उचलली जाणार नाही. अपूर्ण लोक देवाच्या राज्याचे वारीस होणारच नाही. त्यांच्यासाठी दार बंद झालेला असेल, त्यांच्यासाठी दार बंद झालेला असेल. आम्ही जर ठकवतोय, आम्ही माणसाला फसवत नाही. पास्टर या महिन्यात काहीच मिळालं नाही, पास्टर म्हणे ठीक आहे दादा, ताई बरं आहे, काय हरकत नाही. कारण पालकाला माहित असं, पण पालक बोलत यासाठी नाहीये की पालकाला माहित आहे तुम्ही कशी आहात हे त्यांना माहित आहे. पण देव काय म्हणे याचा विचार करा. देव काय म्हणे? तू अपूर्ण आहेस, मला फसवलं देव म्हणतो. आणि फसवणारे लोक यांना उचला आणि बाहेरील अंधकारामध्ये टाका, जिथं रडणे व दात खाणे चालू आहे. ही अपूर्णता माणसाला दिसून येत नाहीये, स्वतःला दिसून येत नाही. कारण स्वतःच्या चुका कोणाला कळतात? कोणालाच कळत नाहीये. म्हणून ही अपूर्णता मी का अपूर्ण आहे? कारण माझी अपूर्णता ही दैहिकते बरोबर जोडलेली आहे, म्हणून मी अपूर्ण आहे. देव माझ्याविषयी काय बोलेल? काय बोलेल देव? शब्बास भल्या विश्वासयोग्य दासा का, तू दशमांश न दिल्यामुळं तू शब्बास आणि भल्या विश्वासयोग्य दासा आहेस का, दासी आहेस का, कुटुंब आहेस का? नाही. देवने अपूर्ण आहे. मी तुला कामासाठी 30 दिवस दिले, तुझ्या हातचे काम मी आशीर्वादित केले, तुझं तोंडचं मागणं मी आशीर्वादित केलं, तुझ्या प्रार्थना आशीर्वादित केल्या, ज्या कामात तू हात घालशील ते सर्व मी तुला आशीर्वादित केलं, तरीही तुम्हाला फसवलंस का? देताना तू आपलं मन उघडलं नाहीस, म्हणून तू दोषी यासाठी आहेस की देव म्हणतो तुम्हाला फसवलंस. अर्पण देण्यामध्ये फसवलंस, दशमांश देण्यामध्ये तू फसवलंस, आणि तुम्ही शापाने शापग्रस्त तेव्हाच आहात ज्या दिवशी अपूर्णता ही तुमच्यामध्ये ठासून भरलेली आहे. तू पूर्ण हो पाहतोस काय? आपले हात देवासमोर मोकळे. खाली हात नाही बरं का, हे खाली हात देवासमोर मोकळे करायचे नाही.
आपली कमाई देवासाठी तू मोकळी कर, आपलं मन देवासाठी मोकळं कर, कारण संतोषाने देणाराच देवाला आवडतो. प्रभू हे माझं मी तुला देत आहे, तडसोड नाही, माझं मी तुला देत आहे. कारण तू जगात आणते वेळेस काय आणलंस? आईच्या उदरातून तू काय आणलंस? काय आणलंस? साधा करदोडा सुद्धा तू घेऊन शकला नाहीस. काही जाणू शकलं नाही. हे सारं देवाने तुला दिलं, आता तुला देवाला द्यायचंय. जर देवाने दिलंच नसतं, अवस्था काय झाली असते विचार करा. देवाने तुला दिलंय, तुला देवाला द्यायचंय. ही अपूर्णता आपल्या जीवनातून काढून टाक आणि स्वतः पूर्ण होऊन देवाच्या राज्यामध्ये जा. तेव्हा देव म्हणेल, शब्बास भल्या विश्वास योग्य दासा, तू थोड्या गोष्टीविषयी विश्वसनीय राहिलास, पुष्कळावरती मी तुझी नेमणूक करेन. जरी शब्द ऐकायचे, अपूर्णता टोचत असेल, वाटत असेल मी कमी आहे, ती बदलून टाका आज. कारण मी तुम्हाला साक्षीदार आहे किंवा नाही, मंडळी तुम्हाला साक्षीदार आहे किंवा नाही, पण प्रभूचा मेज तुम्हाला साक्षीदार आहे. देव परिपूर्णतेमध्ये असं म्हणतो, मला तुमच्या बरोबर बोलायचं होतं पण बोलता आलं नाही, कारण तुम्ही दैहिक आहात. तुम्हाला तेव्हाही शक्ती नव्हती, आजही नाही. काळजी घ्या. परिपूर्णतेसाठी 1 वर्ष, 1 महिना, 1 आठवडा देव तुमच्या आयुष्याला जोडत आहे. त्याची संधी घ्या आणि त्या संधीचं सोनं करा, म्हणजे देवाच्या राज्यात विश्वासूपणाचा हकदार देव तुम्हाला बनवेल आणि पुष्कळावरती देव तुमची नेमणूक करेल. देवा कृपा वचनाने देवा तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.